नामवेद, एक स्थानवेद, एक मूर्तवेद आणि एक मार्गवेद. मानवा पंथामध्ये 4 वेद आहेत. या 4 वेदापैकी त्या ठिकाणी नामवेद म्हणून जेव्हा आपण उल्लेख करूया की स्वामींच्या आचार्य श्री नागदेव सन्निधानामध्ये असताना नागदेवांना 7 मावश्या होत्या. त्या 7 मावशांपैकी नागदेवांचं जे जीवनचरित्र आहे की तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती की सप्त व्यसनाचा दंडाळी असलेले नागदेव, त्यांचे पूर्वजीवन जी चरित्र होतं की 7 व्यसन, मद्य पिणं, दारू पिणं, अशा प्रकारे असलेले नागदेव ज्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या सन्निधानामध्ये येतात, स्वामींची आणि नागदेवांची भेट होती. त्यावेळेस स्वामींपासून नागदेवांना वेद निर्माण होतो, आवडी निर्माण होती आणि सर्व संघाचा परित्याग करून नागदेव आचार्य सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या सन्निधानामध्ये आपलं जे जीवन आहे ते व्यतीत करतात, संन्यस्त जीवन जगतात. आणि इकडे नागदेवांची जी ख्याती आहे उभय गंगातीरी, संपूर्ण गंगातीरीमध्ये की नागदेवांना एखादा माणूस जर एखादं लहान लेकरू जर रडायला लागलं तर ते आई जर म्हटले ना गप बस, नाहीतर आबाईचा नागदेव येईल, तर ते लेकरू रडायचं, गप्प व्हायचं. इतका थरकांप, इतकी भीती त्या नागदेवांची होती. आणि म्हणून एक दिवस सामकोस हे नागदेव आचार्यांची मावशी आणि नारोबास नावाचे भक्त आपल्या नारोबास हे आचार्य श्री नागदेवांचे मावस भाऊ होते. आणि मग ते नारोबास आपल्या मावशीकडे जातात आणि म्हणतात, कारे मावशी, आता या ठिकाणी बरेच दिवस झाले की आपण आबाईचा जो नागदेव आहे त्या नागदेवाचे काय ढांडाळे ऐकू आलेले नाही. तो कुठे आहे? त्याने असं काय कुठलं अकृत्य केलेलं नाही, बरेच दिवस झाले त्याचे काय असे अकृत्य ऐकू आले नाही. आणि मग ती मावशी त्या नारोबासांना म्हणते, अरे तुला माहित नाही का, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या सन्निधानामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधरांच्या तत्वज्ञानाला तो नागदेव अनुसरलेला आहे. त्यांनी सर्व संघाचा परित्याग करून श्री चक्रधरांना अनुसरलेला आहे. फक्त श्री चक्रधर नावाचा शब्द त्या नारोबासांच्या कानी पडतो आणि नारोबास वेद निर्माण होतो. नारोबासांना अशी आवडी निर्माण होती की नुसत्या नामामध्ये वेद कसा आहे, नुसत्या नामाने वेद निर्माण झाला. आणि श्री चक्रधर भगवंत श्री चांगदेवराव कोण आहे अशी आस्था त्या नारोबासांच्या मनामध्ये झाली. आणि नारोबास लगेच त्या ठिकाणाहून उठून, म्हणजे मला असं वाटतं करंजखेडावरून तिकडून रात्रंदिवस करत करत श्री चक्रधरांच्या नुसत्या नामाने वेद निर्माण झाला. आणि स्वामींची भेट घ्यावी म्हणून रात्रंदिवस चालत चालत ते नारोबास मडपिंपरीला आले. आल्यानंतर त्या ठिकाणी नदी होती, नदी ओलांडून आले. त्यांनी दिवसही पाहिला नाही आणि रात्रही पाहिला नाही, फक्त त्यांना नामामुळे वेद निर्माण झाला. पायामध्ये काट्या मोडलेल्या होत्या. अशा अवस्थेमध्ये असताना स्वामींचा मुक्काम ज्यावेळेस मडपिंपरीला होता त्यावेळेस स्वामींची आणि त्या नारोबासांची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर स्वामी नागदेव आचार्यांना बोलवतात आणि नागदेव आचार्यांना म्हणतात, तुम्ही यांना ओळखलं का? त्यावेळेस नागदेव आचार्यांना एवढी सुद्धा शुद्धी नव्हती की एवढं सुद्धा लक्षात नव्हतं की माझा कुणी मावस भाऊ आहे. कारण व्यसनाच्या अधीन गेलेला नागदेव सगळे नाते होते विसरून गेला. आणि पुन्हा स्वामी म्हणतात, यांना तुम्ही ओळखलं का? त्यावेळेस म्हणतात, जी जी ओळखलं. मग स्वामी त्या नारोबासांचे काटे आचार्य श्री नागदेवांना स्वतः काढायला लावतात, गावातून चप्पल आणायला लावतात. अशा पद्धतीची लीळा त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या सन्निधानामध्ये नामामुळे वेद कसा निर्माण होतो, नामामुळे बोध होतो. आपण नामाचे दार काही पुढे ऐकणारच आहात की नुसत्या नामाने की नारोबास वेदला गेले. आणि नारोबासांची आणि श्री चक्रधरांची प्रथम भेट मडपिंपरी या गावी झाली.
असे हे महास्थान आहे. त्यानंतर त्या ठिकाणी आरोगण स्थान आहे, मर्दना आहे, मादनी आहे, पौड आहे, उपौड आहे. अशा अनेक लीळा त्या ठिकाणी आपण श्री चक्रधरांनी स्वामींनी केलेल्या आहेत. त्यानंतर स्वामी आपण तुमची पदयात्रा दुपारी जेवण्यासाठी मांडवगणला आले आणि मांडवगणला आल्यानंतर चिंचेचं झाड होतं. त्या चिंचेच्या झाडाला भरपूर अशा चिंचा लागलेल्या होत्या आणि मग भक्तिजन त्या कच्च्या चिंचा तोडायला लागले. त्यावेळेस स्वामी म्हणतात, अहो त्या चिंचा कच्च्या आहेत, तुम्हाला खायच्या जर आहेत तर त्या चिंचा भाजून खा. म्हणजे पहा, श्री चक्रधर भगवंतांनी साधी गोष्ट आम्हाला समजून सांगितली. कुठला पदार्थ कसा खावा, कोण्या वस्तूशी खावा. मग स्वामींनी सांगितलं, जर कच्च्या चिंचा खाल्ल्या तर तुम्हाला काय होईल, खोकला येईल. आणि त्या चिंचा तुम्ही भाजून खाल्ल्यानंतर, मीठ लावून खाल्ल्यानंतर कशा लागतील, चांगल्या लागतील, गोड लागतील. म्हणून त्या ठिकाणी चिंचा भाजून सर्वज्ञांनी भक्तिजनासमवेत आरोहणा केली. अशा पद्धतीची लीळा स्वामींनी त्या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर जे त्या सिद्धेश्वराचं देऊळ होतं त्या ठिकाणी स्वामी एक दिवस वास्तव्याला होते. आणि मग श्री चक्रधर भगवंत आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत ते पवित्र क्षेत्र आहे श्री क्षेत्र घोगरगाव. या घोगरगावला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू एकंदर 2 वेळेस आलेले आहेत. एक पूर्वार्ध काळामध्ये आणि उत्तरार्ध काळ. पूर्वार्ध काळ म्हणजे ज्यावेळेस आपलं बाईसा वगैरे होत्या स्वामींच्या सन्निधानामध्ये, तो पूर्वार्ध काळ. आणि उत्तरार्ध काळ म्हणजे आचार्य श्री नागदेवांचं अनुसरण झालं त्यानंतर उत्तरार्ध काळ. असे दोन्ही वेळेस स्वामी मिरज गाववरून घोगरगावला आले. विशेष अशी कुठली या ठिकाणी लीळा नाही, परंतु या ठिकाणी स्वामींचं दोन्ही वेळेस एक दिवस वास्तव्य होतं. या ठिकाणी स्वामींना पौड झाला, उपौड झाला, आरोगणा झाली, मर्दना, मादनी असे अनेक लीळा या ठिकाणी सुद्धा घडलेल्या आहेत. आपण सर्वजण थकून आलेला आहात, श्रमून आलेला आहात. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू तुमचा श्रम नक्कीच पेतील अशी मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.